तो आपल्या बाईकचा जो ओरिजिनल हॉर्न आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवतो. हा बघा, हा जो हॉर्न आहे ना, हा हॉर्न ठीक आहे असतो, आपल्याला पाहिजेच बाईकला, पण हा हॉर्न तुमचा बाहेर गेल्यानंतर ना अजिबात कोणी इज्जत देत नाही. कारण बाहेर जेव्हा हायवेला असतो, एक तर गाड्या एवढ्या धावत असतात, प्लस आपल्याला ओव्हरटेक जेव्हा करायचे असतं तेव्हा हेवी गाड्या जे चालत असतात ते आपल्याला अजिबात साईड देत नाही. आणि त्यांना हे हॉर्न दिले तर अजिबात ऐकायला जात नाही. ऐकायला जरी गेले तरी ते आपल्याला इग्नोर करतात. का? कारण आपण बायकर्स आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडरवी सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे ना 7:45 वाजले आणि सकाळीच उठून मी इथपर्यंत आलो आहे. का? कारण तुमच्यासाठी. कारण आता माझ्या बाईकला ऑगस्टमध्ये 2 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि 2 वर्ष पूर्ण होणार आहेत तर खूप कमालीचं काम केलेलं आहे बाईकने माझ्या. तर बाईकला माझ्या ह्या ऑगस्टमध्ये 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. पण मी 2 वर्षामध्ये तुमच्यापर्यंत माझ्या बाईकचे रिव्ह्यू किंवा माझ्या बाईकला जे काय मॉडिफिकेशन केले ते मी तुमच्यापर्यंत पोचवले नाहीत. नॉर्मली मी जेव्हा राईडला जायचो तेव्हा मी तुम्हाला सांगायचो मी हे केलं ते केलं. पण आज विचार असा केला की तुमच्यापर्यंत आज पोचवायचं की मी बाईकचं किती काम केलं आणि 1 वर्षानंतर का केलं काम हे पण तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, बाईक ऑलमोस्ट मॉडिफाय केली त्यानंतर मला किती खर्च आला आणि मॉडिफाय केल्यानंतर कशी बाईक माझी वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सर्वात महत्त्वाचं रिव्ह्यू. आता रिव्ह्यू तुम्ही जर म्हटलात तर माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. मला काही डीपमध्ये एवढं नॉलेज नाही आहे बाईकबद्दल, पण रिव्ह्यू म्हणाल तर आता मला वाटतं 1.5 वर्ष होऊन गेलं बाईकला माझ्या. 1.5 वर्षामध्ये बाईकने मला कधी त्रास दिला नाही. दुसरी गोष्ट, ड्रीम बाईक होती. ड्रीम बाईक असल्यामुळे आपल्याला बाईकने किती जरी त्रास दिला तो सहन करायचा. आणि दुसरी गोष्ट, ड्रीम बाईक आपली असली ना तर ड्रीम बाईक ती मग 200 सीसीची असू दे नाहीतर 1000 सीसीची असू दे, ती ड्रीम बाईकच असते. पण ड्रीम बाईकने मला कधी त्रास नाही दिला कारण तिला मी नेहमी मेंटेन ठेवायचो. सर्व्हिसिंग जी आहे ती टाईम टू टाईम, चेन क्लीन, इंजन ऑइल हे जर टाईम टू टाईम असलं तर बाईकला तुमच्या काही त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, KTM डोक्यात माझ्या का होती? कारण KTM एक तर ॲडव्हेंचर मला लुक वाईज आवडायची खूप. दुसरी गोष्ट, त्याचं इंजन जबरदस्त आहे, पॉवर आहे बाईकला खूप. पिकअप कमी असेल पण पॉवर खतरनाक आहे तिला. आणि दुसरी गोष्ट, रोडवर खतरनाक चालते कारण मी एक्सपिरियन्स घेतला आहे. ठीक आहे, सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये थोडी त्रास देते कारण आपले इंजन आहे ते खूप हीट होतं, गरम होतं. पण ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायचीच नाही आहे ही फक्त ओपन रोड. जर टुरिंगसाठी ही गाडी बेस्ट आहे. आणि 390 सीसी तर ह्याच्यापेक्षा आहे. पण 250 का? कारण 250 आपल्याला खिशाला परवडते आणि 250च मला घ्यायची होती. तर आता रिव्ह्यू असे आहेत याचे. 1.5 वर्षानंतर बाईकने मी कधी त्रास नाही झाला. आता माझी बाईक चालली 29,000, मला वाटतं 111-112 किलोमीटर चालली, तुम्हाला दाखवतो. तर 29,112 किलोमीटर आतापर्यंत माझी बाईक रनिंग झाली आहे. आणि मला वाटतं 1.5 वर्षात माझी बाईक महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्रात पण माझी बाईक खूप फिरली. आता त्याची वेळ आली आहे डायरेक्ट लडाखला जायची, त्यामुळे लडाखला जाण्यासाठी रेडी झालेली आहे. पण मी तुम्हाला का सांगतोय, KTM ॲडव्हेंचर 250 सगळ्यात बेस्ट आहे जर मिडल क्लास लोक विचार करत असतील बाईक घ्यायचा तर. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही आता सध्या विचार करत असाल बाईकचा घ्यायचा तर एक तर 250 बेस्ट आहे ॲडव्हेंचर आणि त्यानंतर विस्ट्रोम 250. ह्या 2 बाईक ज्या आहेत तर ते आपल्याला परवडण्यासारख्या आहेत. कारण ह्या बाईकचा मी म्हणूनच विचार केलेला, कारण ही बाईक मला मायलेजला परवडते, मेंटेनन्सला परवडते. काही याचे पार्ट आहेत ते एवढे पण महागडे नाही आहेत, त्याच्यामुळे ही खिशाला मला परवडते. हायवेला जर 70-80च्या स्पीडमध्ये मी जर असलो तर मला बरोबर ही 40 मायलेज देते. 40च्या पुढे नाही पण 38, 39, 40 एवढं तर मला मायलेज देते. आणि पेट्रोलला पण मला छान परवडते. 14 लिटरची टाकी आहे. दुसरी गोष्ट, चेन आहे. ही चेन मी आता दुसऱ्यांदा चेंज केली आहे कारण मी 16,000 किलोमीटर जेव्हा चाललेली त्यानंतर मी पूर्ण चेन पॉकेट चेंज केलं. अजूनपर्यंत तर ओके आहे. चेन पॉकेट जर तुम्ही नेहमी टाईम टू टाईम स्वतः घरी जर तुम्ही क्लीन ठेवलात तर चेन पॉकेट चांगलं येते.
जर चेन पॉकेटवर तुमचं लक्ष नसेल तर चेन पॉकेट लगेच खराब होणार, कारण धूळ एवढी बसते. त्या आपण चेन लुब्रिकेशन वगैरे हे जर टाईम टू टाईम असलं तर आपली चेन पॉकेट पण छान येते. टायर जे आहेत, टायर मी जस्ट चेंज केले आत्ताच, कारण बरोबर 27,000 किलोमीटर बाईक चालली माझी. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की बाबा आपले टायर आता म्हणजे संपलेच आहेत, त्यामुळे टायर मी चेंज केले. तर टायर मी ना 27,000 बाईक चालल्यानंतर मी माझे टायर चेंज केले, आणि ते पण मी आता पण MRFचे टाकले, कारण माझे पहिले पण सेम होते कंपनीचे आणि त्यांनी मला चांगली साथ दिली. माझे बाईकचे टायर छान आले. 27 किलोमीटर बाईक चालली, त्यानंतर मी आता माझे टायर चेंज केले. आता मला वाटतं लडाखला जाऊन आल्यानंतर मला वाटतं खराब होतील, कारण तिकडे ऑफरोडिंग असेल, दगडात वगैरे जाणार आपली बाईक, त्यामुळे थोडेसे टायरची ग्रीप निघून जाईल. पण ठीक आहे, आल्यानंतर बघू. पण आता तर सध्या बाईक माझी ओके आहे. आणि बाईक मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर खरोखर तुमचा विचार असेल ॲडव्हेंचर टुरिंग बाईक, तर सध्या KTM ॲडव्हेंचर 250 बेस्ट आहे. आताची न्यूमध्ये आली ती पण बेस्ट आहे, आणि विस्ट्रोम पण एक नंबर आहे, म्हणजे आपल्यासारख्या माणसाला खिशाला परवडणारी आहे. तर ही माझी होती ड्रीम बाईक. आता ह्याच्यामध्ये चेंजेस काय केले मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, आपण जेव्हा बाईक घेतो, बाईक घेतल्यानंतर आपल्याला फटाफट ना त्याला मॉडिफाय करायचं असतं. पण बऱ्याच लोकांच्या खिशाला परवडत नाही, कारण बाईकला जेवढा तुम्ही खर्च कराल ना तेवढा कमी असतो. एवढा बाईकला आपण भरपूर काही लावू शकतो, एवढं आहे मार्केटमध्ये आता. आणि आता खूप काय नवीन येते, पण आपल्याला तेवढं नको आहे. आपण हा विचार करायचा, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जे आपल्याला बाईकला किंवा आपल्याला जे गरजेचं आहे रायडिंगसाठी किंवा टुरिंगसाठी, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत तेच फक्त आपण इन्स्टॉल करायचं बाईकला. जास्त झाकूर बाईक कधीच बनवायची नाही. पण जे इम्पॉर्टंट आहेत, बाईक सेफ्टीसाठी काय आहे ते पहिला विचार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना, बरेच जण ना बाईकला काही गोष्टी एक गोष्ट इन्स्टॉल करत असतात. पण मी विचार असा केलेला की आपल्या बाईकला एकदाच खर्च करायचा, पण तो पण सगळा एकत्र. म्हणजे आता एक लावा, उद्या एक जाऊन इन्स्टॉल करा, परत 2 महिन्यानंतर. तर म्हटलं तसं नको, कारण आपण हे पण आहे की प्रत्येकजण विचार करतो की एक अमाऊंट कुठे खर्च करणार, एवढी 30-40 हजार कुठून आणणार. तर आत्ता भरपूर ऑप्शन आलेले आहेत. मला वाटतं प्रत्येक रायडिंग जे शॉप आहे ते जिकडे आपल्याला सगळे गार्ड वगैरे भेटतात त्यांच्याजवळ बजाज फायनान्स म्हणा किंवा अजून काही गोष्टी अवेलेबल असतात फायनान्स, तर तुम्ही तिकडे जाऊन करू शकता. मी स्वतः बजाज फायनान्सवरती हे सगळं काम केलेलं आहे, बजाज फायनान्स कार्डवरती. आणि ते पण माझ्या मित्राने मला दिलं, मला सपोर्ट केला, त्यामुळे झालं. EMI तुम्हाला एवढा जास्त बसत नाही, तुमच्यावर आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण एवढा जास्त जात नाही. आता बरेचसे फायनान्स असे आहेत 0 रेट ऑफ इंटरेस्टवरती पण तुमची कामं होऊन जातात. तसंच बजाजचं कार्ड आहे, तुम्ही बजाजचं कार्ड तुमचं स्वतःचं असेल तर त्याला हे यूज करा. कारण 40,000 50,000 डायरेक्ट अमाऊंट टाकण्यापेक्षा ती महिन्याला जी थोडी जाते अमाऊंट ती परवडते. मग ती तुम्ही 40,000 अमाऊंट टाकतो ना, ती कुठेतरी दुसरीकडे यूज करू शकता. तर अशा गोष्टींसाठी ते यूज करायचं. तर हे सगळं काम मी बजाज कार्डवर मी सगळं केलं. मी तुम्हाला सांगतो का केलं, कारण काय एक तर माझ्याकडे स्वतः मी सगळं सांगतो, माझ्याकडे 40-50 हजार तर अमाऊंट नाहीच होती. कुठल्याच महिन्यात केलं असतं तरी किंवा 4 वर्षानंतर जरी केलं असतं तरी पण झालं नसतं. म्हणून मी 1 वर्ष थांबलो. 1 वर्षानंतर बजाज कार्डवरती हे मी सगळं काम केलं, आणि ते पण मीरा रोडला हेल्मेट हबकडे. कारण तिकडे का केलं मी तुम्हाला सांगतो, त्याच्याजवळ सगळं अवेलेबल असतं, काही नाही असं नाही, त्याच्यामुळे सगळं तिकडे मिळून जातं. तर मी काम काय केलं ना मी तुम्हाला आता दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाईक सेफ्टीसाठी, बाईक जेव्हा पडते, बाईकचं फायबर वाचलं पाहिजे, पुढचा पोर्शन वाचला पाहिजे, तर आपण काय लावतो, स्क्रॅच गार्ड, आणि काही लोक इंजन गार्ड म्हणतात. ते मी तुम्हाला दाखवतो. स्क्रॅच गार्ड कोणतं लावलं, हे बघा, हे आहे PS कस्टमचं. आणि हे PS कस्टमचं कार्ड सगळ्यांकडे अवेलेबल असतं. पण हे मी का लावलं, कारण ह्याचं जे मटेरियल आहे, ह्याची जी बनवण्याची पद्धत आहे PS कस्टमची, स्वतः बनवतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्याच्यामुळे हे आहे ना मजबूत आहे. आता माझी बाईक 3 ते 4 वेळा पडली 2 वर्षात, पण बाईकला काहीच झालं नाही. म्हणजे क्रॅश गार्ड लावल्यानंतर बाईक खूप वेळा पडली, पण बाईक तुमची पूर्ण इथे बॅलन्स होते. बघा इथे बाईक तुमची इथे सगळी पडल्यानंतर इकडे काहीच लागत नाही. एक तर इथे घेते किंवा इकडे घेते, तर तुमचं हेला थोडा मार लागतो नक्कल काढा, किंवा डायरेक्ट इथे बॅलन्स होते सगळी गाडी. त्याच्यामुळे काय होतं, त्यामुळे तुमचं काय होतं माहिती आहे काय, टाकीचा जो पोर्शन आहे ना तो तुमचा वाचतो, त्याला मार लागत नाही. त्यामुळे इंजन गार्ड मला हे आवडलेलं. दुसरी गोष्ट काय होतं, PS कस्टमचं इंजन गार्ड आहे ना पूर्ण कव्हर करतं गाडी तुमची. बघा पुढे पण लुक छान देतं, लुक पण छान आहे. फक्त काय होतं, पुढचा पोर्शन थोडा ब्रॉड होतो, मोठा होतो. आणि अजून बरेचसे मोटोडॉगचे म्हणा वगैरे सगळे आहेत, पण मला हा आवडलेला.
आणि ह्याच्यामध्ये काय असतं की मला फॉग लाईट लावताना पण जागा चांगली भेटलेली याला, कारण पुढे पोर्शन चांगला दिला त्यांनी इथे. म्हणजे काय तुम्हाला हे जे आता मी स्टिक लावली आहे 360 कॅमची ही वाली, त्याच्यामुळे ह्याला कसं इथे जागा खूप भेटते PS कस्टमला, त्यामुळे हा मला लुक वाईज छान वाटला आणि मजबूत आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर मी लावलं सॅडल स्टे. आता सॅडल स्टे मला सेपरेट लावायचा होता का, सॅडल स्टे आहे मोटोटॉकचा. आता मोटोटॉकचा सॅडल स्टे का लावला, एक तर मोटोटॉक कंपनी भारी आहे, मजबूत आहे आणि ह्याची थिकनेस आहे ती पण चांगली आहे आणि मजबूत आहे मोटोटॉकचा सॅडल स्टे. मोटोटॉकचा सॅडल स्टे सेपरेट का लावला, कारण मी टॉप रॅक जेव्हा लावलेला तर हा टॉप रॅक जो आहे हा मोटो युरिनचा आहे आणि मोटो युरिनचा मुंबईमध्ये तर भेटत नाही, तुम्हाला जावं लागेल पुण्याला यांचं. तर तिकडून मी हे ऑर्डर केलेला मोटोटॉक. कारण मोटोटॉकचा मला ह्याचा आवडला का, कारण ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंग खूप बेस्ट आहे. ह्याची जाडी किती मोठी आहे बघा, जाड आहे बघा इथे. म्हणजे बरेचसे टॉप रॅक आहेत ना ते खालून ना क्रॅक होतात, कारण ते वेल्ड केलेले असतात. त्यामुळे काय होतं, जेव्हा टॉप बॉक्स तुम्ही वरती ठेवता त्यामुळे आदळून ना इथे मार बसत असतो खाली. पण हे तसं नाही, हे पूर्ण कुठे वेल्ड नाही आहे, वेल्डिंग नाही, त्यामुळे जास्त करून हा तुटणार नाही टॉप रॅक, म्हणून मी हा चूज केलेला. पण अजूनपर्यंत छान आला, मला 1 वर्ष झालं या टॉप रॅकला, कारण माझा टॉप बॉक्स वगैरे वेट असतं. आदळली पण बाईक खूप वेळा, पण कधीच माझा टॉप बॉक्स अजून पडला नाही किंवा अजून इथून कुठे काय क्रॅक वगैरे झाला नाही टॉप रॅक. त्यामुळे सॅडल स्टे मोटोटॉकचा आहे आणि मोटोटॉकचा सॅडल स्टे मला 3200ला आला आणि क्रॅश गार्ड PS कस्टमचा 6500. आता हे झालं. त्यानंतर मी लावले फॉग लाईट. तुम्हाला एक्स्ट्रा लाईट जे आहेत ना ते आपल्याला लागतातच, कारण आपली जी बाईकची लाईट आहे ती आपल्याला तेवढी काम करत नाही नाईट राईडला. आपला हॅलोजनचा ब्लब असतो तो तर एकदम बेकार, म्हणजे रेड लाईट आहे, त्यामुळे काय दिसत नाही हेल्मेटमुळे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा लाईट हे लावावेच लागतात. बरे बॅटरीवर थोडा इफेक्ट पडतो, पण काय ऑप्शन नाही, आपल्याला ते लावावेच लागतील. तर एक्स्ट्रा लाईट जे आहेत हे मी SGGचे लावले 7 LED, कारण 9 LED जे होते ते खूप भयंकर, म्हणजे डोळ्यात लाईट बसते एखाद्याच्या समोरून, त्यामुळे आपल्याला तेवढं नको होतं. तर मी एकच लाईट लावली 7 LED. ह्याच्यामध्ये 3 पॅटर्न आहेत, त्यामुळे मला तर आवडली. एक तर नाईटला छान काम करते, दुसरी गोष्ट आपल्याला जेवढा पाहिजे रोड कव्हर करते. आता हे येल्लो कलर दिसते तुम्हाला, येल्लो कलरचं हे कवर आहे आणि हे कवर सेफ्टी आहे, शोसाठी नाही सेफ्टी पण आहे, कारण ते तुम्हाला आतमधल्या लाईटला ज्या ग्लास आहे तिला कव्हर करतं. म्हणजे न जाणू नकळे दगड बसला याच्यावर तर त्याला इफेक्ट, म्हणजे त्याला मार बसणार नाही, त्यामुळे मी कवर लावतो नेहमी. आता याच्यामध्ये पॅटर्न दाखवतो. हा एक झाला तुमचा, त्याच्यानंतर हा एक आहे, हा एक आहे, हे 2 झालं. 2च पॅटर्न आहेत, पण ठीक आहे, छान आहे. आपल्याला काय पॅटर्न नको आहे, आपल्याला फक्त लाईट पाहिजे, उजेड दिसला पाहिजे, चांगला रोड दिसला पाहिजे, बस. आपल्याला काय शो शायनिंग करायची नाही आहे. आणि बरेच लोक ह्या लाईटचा उपयोग वेगळाच करतात, म्हणजे मार्केटमध्ये पण हे लाईट लावलेले असतात, तर ते करू नका. तर लाईट हे बाईकला आपल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, लाईट जेवढे इम्पॉर्टंट आहेत ना, थोडा जोरात बोलते कारण माईक आणायला विसरलोय मी. लाईट जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढा ना हॉर्न इम्पॉर्टंट असतो, कारण आपल्या बाईकचे जे ओरिजिनल हॉर्न असतात ना तर ते तेवढी आपल्याला मजा असं नाही, पण समोरच्याला ना वाजवलं कितीतरी ऐकायला येत नाही. म्हणजे तुम्हाला दाखवतो, तो आपल्या बाईकचा जो ओरिजिनल हॉर्न आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवतो. हा बघा, हा जो हॉर्न आहे ना, हा हॉर्न ठीक आहे असतो, आपल्याला पाहिजेच बाईकला, पण हा हॉर्न तुमचा बाहेर गेल्यानंतर ना अजिबात कोण इज्जत देत नाही. कारण बाहेर जेव्हा हायवेला असतो, एक तर गाड्या एवढ्या धावत असतात, प्लस आपल्याला ओव्हरटेक जेव्हा करायचे असतं तेव्हा हेवी गाड्या जे चालत असतात ते आपल्याला अजिबात साईड देत नाही, आणि त्यांना हे हॉर्न दिलं तर अजिबात ऐकायला जात नाही. आणि ऐकायला जरी गेले तरी ते आपल्याला इग्नोर करतात का, कारण आपण बायकर्स आहोत. भरपूर लोक म्हणून इग्नोर करतात. म्हणून मी त्यासाठी एक दुसरा हॉर्न मी लावून घेतला, त्याचा मी तुम्हाला आवाज दाखवतो. आता हा हॉर्न मी का लावून घेतला, ठीक आहे, मी दोन्ही पण हॉर्न ठेवलेत, ओरिजिनल आणि हा वाला मी काय करतो, जेव्हा बाहेर जातो टुरिंगसाठी हायवेला तेव्हा हा मी ऑन करतो. मार्केटमध्ये हा हॉर्न मी कधीच वाजवत नाही, आणि तो वाजवला पण नाही. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, तर तेवढं तर आपण केलं पाहिजे. तर म्हणून मी दोन्ही पण हॉर्न ठेवलेत. तर अशा प्रकारे असा एक्स्ट्रा हॉर्न असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला दाखवतो विंडशील्ड. ही जी विंडशील्ड आहे ना, ही वाली, ही मी ॲक्च्युली घेऊन ठेवलेली. मला ॲक्च्युली मोठी पाहिजे होती, कारण विंडशील्ड जी ओरिजिनल असते ती पण चांगलीच आहे, पण लुक वाईज म्हणा किंवा आपल्याला जी हवा बसते त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी आहे ना. ही विंडशील्ड मी बाहेर बघत होतो, कारण ह्याची जी एक मोठीवाली विंडशील्ड येते
ती बँगलोरला भेटते, पण ती खूप लांबून आणि खूप महाग पण होती. आणि ती परत प्लस काय होतं, पेमेंट करून आली तर ठीक, नाही तर काय माहीत नाही, काही काही असे पण आहेत शॉप की ऑनलाईन दाखवतात पण येत नाहीत. तर मी त्यासाठी ही वाली घेतली आणि ही वाली विंडशील्ड मी मुंबईमध्येच घेतली. तर सध्या तर मी लावली आहे, बघू लदाख नंतर मी चेंज पण करेन, पण सध्या म्हटलं राहू दे, छान दिसते आणि शूटमध्ये कॅमेऱ्यामध्ये गोप्रोमध्ये पण ती दिसायला छान दिसते. त्याच्यानंतर मी ना सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जे इकडे हे बघा, इथे आपल्या इंजनसाठी एक ना सेफ्टी आहे इंजनसाठी. हावाला पोर्शन इथे जी ओरिजिनल असते ती फायबरची असते, जी आपल्या बाईकसोबत येते ती, पण मी ती चेंज करून ही प्रॉपर लोखंडी आहे एकदम, म्हणजे जबरदस्त हेवी आहे. म्हणजे तुमचा केवढा मोठा पण दगड बसला काय बसला तरी जास्त करून आपल्याला इंजनला फटका बसत नाही. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुमच्या बाईकचं ना वेट वाढतं. आता हे जी मी सगळं इन्स्टॉल केल्यानंतर बाईकचं वजन मला वाटतं 20 ते 25 kg वाढलेलं आहे, पण ठीक आहे ते वाढलं तरी चालेल, पण बाईक आपली सेफ राहते. बाईकला जेव्हा तुम्ही सगळं इन्स्टॉल करता ना तेव्हा बाईकचं वेट 100% वाढणार 20 ते 25 kg पर्यंत. कारण बाईक नॉर्मली आपली 175 kg होती माझी, पण आता मला वाटतं 200 किलोच्या आसपास गेलेलं आहे, 200 kgच्या. पण ते ठीक आहे, तेवढं चालेल, पण बाईक आपली सेफ राहते आणि जेवढं बाईकला पाहिजे तेवढं आपण दिलं पाहिजे, तर आपली बाईक सेफ राहते. म्हणजे कसं, इन केस आपण जेव्हा कुठे जातो, मला वाटतं माझी बाईक फुल लोडेड असल्यानंतर बॅलन्स जातो, कधी काय दगड येतो टायर खाली, बॅलन्स गेल्यानंतर बाईक आपली पडते, त्यासाठी आपल्याला हे पाहिजेच. आणि टॉप बॉक्स पण माझा मी जेव्हा ठेवतो बसवतो राईडला जाताना, तर माझी बाईक प्रॉपर अशी भरलेली दिसते, असं लांबून वाटते की बाबा बाईक अशी BMW सारखी सेम दिसते आणि तो लुक मला आवडतो. आणि बाईक असंच आहे, इन्स्टॉल करताना पण अशा गोष्टी इन्स्टॉल करायच्या, एकतर ते दिसल्या सुंदर पाहिजेत आणि ते सेफ्टी पाहिजे. तर बऱ्यापैकी आता माझं काम झालेलं आहे आणि बाकी तर काय मी लावलं नाही आहे, जेवढं आपल्याला परवडतं तेवढं मी लावलं आहे. कारण बरीच लोकं बोलत होती डॅशकॅम वगैरे पण लाव, पण डॅशकॅमची मला तर गरज नाही, कारण आपण तेवढे फिरत नाही आहात आणि सध्या तर मला गरज नाही आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा मी ते करेन काम, पण आता बऱ्यापैकी माझं काम झालेलं आहे. आणि बाईकला ना एक लक्षात ठेवा, हा जो साईड स्टँडर एक्सटेंडर आहे ना, हा वाला तुम्ही बसवून घ्या. कारण हा उपयोगाला का पडतो, जेव्हा बाईक आपली आता नॉर्मल जेव्हा आता मी खाली लावली, रोडवर लावलेला काय वाटत नाही, पण जेव्हा आपण कुठेतरी मातीमध्ये लावतो, बाईकवर लोड असतो भरपूर, तेव्हा बाईकचा जो ओरिजिनल असतो तो डायरेक्ट खाली रुततो. पण ह्याच्यामध्ये बॅलन्स राहते, आपली बाईक बॅलन्स राहते आणि सहसा रुतत नाही, त्यामुळे हे एक उपयोगाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी म्हणजे छोटे मोठे कामं केली ती दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आवडली तुम्ही करू शकता. मीटर असतो आपला, मीटर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता माझा मीटर समजा बंद पडला, फुटला, काय झाला तर 25 ते 30 हजार मला पाहिजेत. तर त्यासाठी मी काय केलं, हे जे कवर दिसतं ना हे मी घेतलं. कारण काय आहे, सांगू शकत नाही, नेहमीच दिवस म्हणजे आपली वेळ चांगली नसते, कधी कुठून काय येऊन पडेल. किंवा बाईक जेव्हा पार्क करतो, ते बाईक पार्क केल्यानंतर पण काहीतरी वरून पडलं आणि मीटरला बरोबर तिथे बसला मार, तर आपला मीटर खराब होऊ शकतो, 25,000 जाऊ शकतं. त्यापेक्षा हे 1000 रुपयाचं हे कवर जे आहे ते बसवलं तर बेस्ट, आपला मीटर पण सेफ राहतो. तर अशा प्रकारे आपल्या बाईकला जे पण काही इन्स्टॉल केलेलं आहे आणि जेवढं मला कळतं तेवढे मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेले आहेत. मला वाटतं बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं ड्रीम बाईकचं, म्हणजे ती कोणती पण असू दे ड्रीम बाईक. पण ड्रीम बाईक घेतल्यानंतर, ड्रीम बाईकच्या नंतर जे बाईक लॉन्च होतात, तर मग ते कोणते पण असू दे, तर त्या बाईक किती लॉन्च झाल्या तरी ती आपली ड्रीम बाईक ती ड्रीम बाईक असली पाहिजे. बऱ्याच लोकांचं मन फिरतं, अरे मी उगाच घेतली ही, अजून थोडा दिवस थांबलो असतं ती घेतलीच, पण असं नाही. जर ड्रीम बाईक आहे ना, मग ती ड्रीम बाईकच आहे. तर अशा आपल्या ड्रीम बाईक आल्यानंतर मग आपल्या ड्रीम राईडचे विचार करायचे. मग ड्रीम बाईक आपली ठीक आहे, ड्रीम बाईक नंतर तुमच्याकडे पैसा आला तर ती वेगळी गोष्ट आहे, तर तुम्ही बाईक घेऊ शकता, पण ड्रीम बाईक ही ड्रीम बाईक आहे. मग त्यानंतर मी हळूहळू खर्च केला, पण बाईक मी आज प्रॉपर बनवली आणि बाईक माझी आज चांगली चालते, पण कुठेच मला त्रास नाही दिला. जर तुमची लक्ष्मीसारखी ठेवलात तर ती चांगलीच राहते. मग ती स्प्लेंडर असली काय, ॲक्टिव्हा असली काय, जर तुम्ही मेंटेन ठेवताय, जर तुम्ही तिची काळजी घेताय, तर तुम्हाला ती साथ नक्की देते. त्यामुळे आता मार्केटमध्ये भरपूर बाईक्स आलेल्या आहेत, पण बाईक घेताना खूप विचार करा आणि बाईकचं काम करताना पण खूप विचार करून काम करा आणि अशा बाईक बनवा. आता माझी बाईक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा आणि आपल्या भावाला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता आपले लडाख सिरीज किंवा लडाखचे व्हिडिओ येत राहतील, पण ही व्हिडिओ बाईक आणि माझे रिव्ह्यू कसे वाटले नक्की सांगा.